नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समास व समासाचे प्रकार अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. समास या शब्दाचा अर्थ काय होतो? तर समास या शब्दाचा अर्थ होतो एकत्र करणे. दैनंदिन जीवन जगत असताना आपण जसं पैशाची, वेळेची काटकसर करतो, तसंच बोलताना पण आपण कधी-कधी शब्दांची काटकसर करतो. त्याला समास असे म्हणतात. आता याची व्याख्या जर बघितली तर आपण जेव्हा दोन शब्द एकत्रित करतो किंवा शब्दाची काटकसर करतो त्याला समास असे म्हणतात. आता उदाहरण बघा, राजाचा वाडा, राजवाडा. आपण असं म्हणतो का राजाचा वाडा? नाही, तर राजवाडा. म्हणजे दोन शब्द एकत्रित करून त्याची शब्दाची आपण काटकसर करतो. आता समासाचे एकूण 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास, दुसरा प्रकार तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास आणि चौथा बहुव्रीही समास. आता अव्ययीभाव समास म्हणजे काय? त्यात पहिलं पद मुख्य असतं, तत्पुरुषमध्ये दुसरं पद मुख्य असतं आणि द्वंद्वमध्ये दोन्ही पद मुख्य असतात. आणि बहुव्रीही समासामध्ये काय असतं? तर दोन्ही पद मुख्य नसून तिसरंच पद मुख्य असतं. आता पहिला प्रकार आपण बघूया, अव्ययीभाव समास. आता अव्ययीभाव समास म्हणजे काय? अव्ययीभाव समास म्हणजे काय? पहिलं पद महत्त्वाचं असतं. आता ह्यामध्ये जे उपसर्ग येतात, उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या आधी येणारे पद किंवा शब्द. आता ह्या अव्ययीभाव समासाचे 3 प्रकार पडतात. एक संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले, दुसरा फारशी उपसर्ग आणि तिसरा मराठीमध्ये द्विव्यक्ती. आता पहिलं बघू आपण, आ यथा प्रति. हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द या प्रकारात मोडतात. आ जन्म, जन्मापासून, म्हणजे जन्माला काय लागलाय? आ हे उपसर्ग लागले. उपसर्ग म्हणजे काय? तर शब्दाच्या आधी येणारे. आता यथाक्रम, यथाक्रम म्हणजे काय? क्रमाक्रमाने. आता क्रमला काय लागले? आधी यथा. यथा हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागले. आता प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला, म्हणजे क्षणला काय लागले? प्रति हे उपसर्ग लागले. आता फारशी भाषेतील बे, दर, बैला, गैर, बिन, हर, बर यासारखे उपसर्ग लागून फारशी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरणं आहेत. आता ते आपण बघूया. दरसाल, दरसाल म्हणजे काय? प्रत्येक वर्षी. हररोज, हररोज म्हणजे काय? प्रत्येक दिवशी. बिनधास्त म्हणजे धास्तीशिवाय. दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी. आता दर, हर, बिन, दर ही जी आहेत ही फारशी भाषेतील उपसर्ग आहेत आणि फारशी भाषेतील उपसर्ग लागून अव्ययीभाव समासाची उदाहरणं तयार झाली आहेत. आता तिसरा प्रकार बघूया, मराठी भाषेतील द्विव्यक्ती होऊन तयार झालेले शब्द या अव्ययीभाव समासाची उदाहरणं आहेत. आता घरोघरी, पानोपानी, जागोजागी. घरोघरी म्हणजे प्रत्येक घरी. पानोपानी म्हणजे प्रत्येक पानात. जागोजागी म्हणजे प्रत्येक जागी. म्हणजे द्विव्यक्ती म्हणजे तेच अक्षर रिपीट. जागोजागी, पानोपानी, घरोघरी. म्हणजे अव्ययीभाव समासाचे आपण 3 प्रकार पाहिले. एक संस्कृत, दुसरं फारशी आणि तिसरं मराठी द्विव्यक्ती होऊन तयार झालेले. आता पुढील प्रकार बघूया आपण समासाचा, तो म्हणजे तत्पुरुष समास. आता अव्ययीभाव समासामध्ये काय बघितलं आपण की पहिलं पद महत्त्वाचं असतं. तसं तत्पुरुष समासामध्ये काय? तर दुसरं पद महत्त्वाचे. आता तत्पुरुष समास म्हणजे दुसरं पद महत्त्वाचं पण कळत नाही. म्हणजे आता समजा तोंडपाठ. आता तोंडपाठ याला ओळखण्याची ट्रिक काय आहे ते बघा. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना रिकामी जागा भरावी लागते किंवा रिकाम्या जागी शब्द टाकावा लागतो किंवा भरावा लागतो, याला तत्पुरुष समास म्हणतात. आता उदाहरण बघा, तोंडपाठ. तोंडपाठ म्हणजे काय? तोंडाने पाठ. तोंड आणि पाठ मध्ये काय टाकलं? ने. महादेव, महान असा देव.
महान आणि देवच्या मध्ये काय टाकलं असा. म्हणजे ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना रिकामी जागा म्हणजे मध्ये शब्द टाकायला लागतो त्याला तत्पुरुष समास म्हणतात. आता याचे प्रकार पडतात. विभक्ती तत्पुरुष समास. आता विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय? आता ही रिकामी जागा जर विभक्तीचा प्रत्यय असेल तर त्याचं नाव आहे विभक्ती तत्पुरुष समास. म्हणजे शब्दाचा विग्रह केल्यावर प्रत्यय येतो. आता उदाहरण बघा. घर जावई. घर जावईचा जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा काय होतंय? घरातला जावई, घरातला, ला हा प्रत्यय लागला. लोकप्रिय. लोकप्रियचा आपण जेव्हा ह्या सामासिक शब्दाचा विग्रह करतो, लोकांना प्रिय, ना हा प्रत्यय लागला. म्हणजे विभक्ती म्हणजे काय? जेव्हा शब्दाचा विग्रह केल्यावर प्रत्यय येतो, विभक्ती प्रत्यय येतो, त्याला आपण विभक्ती तत्पुरुष समास म्हणतो. आता दुसरं काय आहे? कर्मधारय समास. कर्मधारय समासामध्ये काय असतं? तर पहिलं पद विशेषण असतं. म्हणजे महान असा देव. आता उदाहरण आपण बघितलं, महान असा देव. यामध्ये काय आहे? महान हे काय? विशेषण आहे. कमल नयन. कमल नयन म्हणजे काय? कमळासारखे नयन. श्याम सुंदर म्हणजे काय? म्हणजे श्याम सारखा सुंदर. म्हणजे कर्मधारय समास म्हणजे काय? की पहिलं पद विशेषण असतं. विभक्तीमध्ये काय? विभक्ती असते. आता द्विगु म्हणजे काय? द्विगु म्हणजे 1, 2 म्हणजे पहिले पद संख्या असते. द्विगु आलं की संख्या. म्हणजे याचं उदाहरण बघा. नवरात्र. नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह, 9. पंचवटी, 5 वडांचा समूह. म्हणजे द्विगु म्हणजे पहिलं पद संख्या असते. आता मध्यम पद लोपी तत्पुरुष. मध्यम पद लोपी तत्पुरुष म्हणजे काय? म्हणजे मध्यम पद लोप पावणारा समास म्हणजे मध्यम पद लोपी तत्पुरुष. आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? खाणे संबंध आणि नाते संबंध लक्षात ठेवलं की मध्यम पद लोपी तत्पुरुष समास लक्षात येतो. आता पुरणपोळी. आता पुरण घालून केलेली पोळी असं म्हणतो का आपण? नाही, पुरणपोळी म्हणतो. आता अलुक तत्पुरुष म्हणजे काय? म्हणजे लोप न पावणारा. म्हणजे याचा विग्रहच होत नाही. आता तोंडी लावणे. उदाहरण बघा. तोंडी लावणे. तोंडी लावण्याचा विग्रह होतोय का? नाही. पाठी घालणे. पाठी घालण्याचा विग्रह होतो का? तर नाही. युधिष्ठिरचा नाही. म्हणजे या शब्दाची फोड होते का? नाही. आता आपण याच्या पाठीमागच्या शब्दांची कशी बघितली फोड? पुरणपोळी म्हणजे पुरण घालून केलेली पोळी, किंवा नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह. तसं ह्याची फोड होते का? तोंडी लावणे किंवा पाठी घालणे किंवा युधिष्ठिर. म्हणजे अलुक म्हणजे लोप न पावणारा. म्हणजे या सामासिक शब्दाचा विग्रह होत नाही. आता उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष हा आहे पुढचा प्रकार. आता यामध्ये काय असतं? या शब्दातील दुसरे पद महत्वाचे असते आणि ते धातू साधित असते. धातू साधित म्हणजे काय ते पहा. म्हणजे ज, स्त, कर हे धातू साधित आहे. म्हणजे पंकज. पंक हे झालं पहिलं पद आणि ज हे झालं दुसरं पद. पंकज, ज हे झालं दुसरं पद. म्हणजे हे धातू साधित आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की हा उपपद तत्पुरुष समास आहे. आता ह्यामध्ये सुखद, सुख देणारा, मार्गस्थ, रस्त्यावरून जाणारा. म्हणजे ज, द, स्त ही धातू साधित आली तर ते झालं उपपद तत्पुरुष समास. आता नत्र तत्पुरुष समास. आता हा तत्पुरुष समासाचा शेवटचा प्रकार आहे नत्र तत्पुरुष. नत्र म्हणजे यातील पहिले पद नकारार्थी असते. उदाहरणार्थ निरोगी, रोग नसलेला. निर्दोषी, दोषी नसलेला. म्हणजे निरोगी, नि म्हणजे रोग नसलेला. निर्दोष म्हणजे दोषी नसलेला. म्हणजे पहिले पद नकारार्थी असेल तर तो झाला नत्र तत्पुरुष समास. आता आपण हे जे तत्पुरुष समासाचे प्रकार पाहिले. विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय? विभक्तीचा प्रत्यय येतो. म्हणजे शब्दाचा विग्रह केल्यावर विभक्ती प्रत्यय येतो. कर्मधारय म्हणजे काय? पहिलं पद विशेषण असते. महान असा देव, महादेव. महान काय? विशेषण आहे. द्विगु म्हणजे काय? पहिले पद संख्या असते. त्याच्यानंतर मध्यम पद लोपी म्हणजे काय? खाण्यासंबंधी किंवा नातेसंबंध लक्षात ठेवायचा. आता अलुक म्हणजे काय? लोप न पावणारा.
आणि उपपद तत्पुरुष समास म्हणजे काय? उपपद तत्पुरुष समास म्हणजे दुसरं पद महत्त्वाचं असतंय आणि ते धातू साधित असते, त्यालाच उपपद तत्पुरुष समास म्हणतात. आता तिसरा प्रकार बघूया, द्वंद्व समास. द्वंद्व समास म्हणजे काय? द म्हणजे दोन्ही पदे महत्त्वाची असतात. पहिला बघितला आपण अव्ययभाव, त्यात पहिलं पद असतं. दुसरा बघितला आपण तत्पुरुष, त्यात दुसरं पद महत्त्वाचं असतं. आता द्वंद्व म्हणजे दोन्ही पदं महत्त्वाची असतात. आता या द्वंद्व समासावर वारंवार परीक्षेत प्रश्न विचारले जातात. आता याचे 3 प्रकार पडतात. एक इतरेत्तर द्वंद्व समास, दुसरा वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा समहार द्वंद्व समास. आता इतरेत्तर द्वंद्व समास म्हणजे काय? आई वडील, आई आणि वडील, भाऊ आणि बहीण म्हणजे दोन्ही पदं महत्त्वाची आहेत. आई आणि वडील, भाऊ आणि बहीण. आता ही ओळखायची एक ट्रिक आहे. जर दोन्ही शब्दाचा विग्रह करताना आणि किंवा व हे शब्द जोडलेले असेल तर ते कशात येतात? तर इतरेत्तर द्वंद्व समासामध्ये येतात. आता उदाहरण बघितलं आपण, आई वडील. जेव्हा आपण यांचा विग्रह करतो, आई आणि वडील, आणि हा शब्द आलाय. आता भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण व किंवा आणीने जोडलेले शब्द असतील तर ते येतात इतरेत्तर द्वंद्व समासामध्ये. आता वैकल्पिक म्हणजे काय? विकल्प थोडक्यात, म्हणजे विरुद्धार्थी शब्द, म्हणजे पाप पुण्य, म्हणजेच पाप किंवा पुण्य, खरे किंवा खोटे, खरे खोटे, मागे पुढे, मागे किंवा पुढे. वैकल्पिक म्हणजे त्याच्या नावातच आहे, विकल्प म्हणजे विरुद्धार्थी शब्द असतात, म्हणजे हा किंवा हा. आता समहार म्हणजे आहारासंबंधित. ह्याची ट्रिक काय? आहारासंबंधित म्हणजे भाजी भाकरी, चहा पाणी, मीठ भाकर हे येतात समहार द्वंद्व समासामध्ये. आपण 3 प्रकार बघितले द्वंद्व समासाचे. एक इतरेत्तर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समहार द्वंद्व समास. इतरेत्तर द्वंद्व समास म्हणजे काय? की व आणि ने जोडलेले शब्द इतरेत्तर द्वंद्व समासामध्ये येतात. वैकल्पिक म्हणजे विकल्प असतो, म्हणजे विरुद्धार्थी शब्द असतात, हा किंवा हा. समहार म्हणजे आहारासंबंधी. आता समासाचा चौथा प्रकार बघूया आपण, बहुव्रीही समास. आता बहुव्रीही समास म्हणजे काय? दोन्ही पद मुख्य नाहीत, तिसरंच पद मुख्य आहे. आता उदाहरण बघा, नीळकंठ. निळा आहे कंठ ज्याचा असा तो, म्हणजे कोण? शंकर. म्हणजे यातून काय होतंय? तिसऱ्या पदाचा बोध होतोय. म्हणजे आता आपण उदाहरण बघितलं, नीळकंठ. निळा आहे कंठ ज्याचा असा तो शंकर. तिसऱ्याच पदाला मान आहे. काय शंकर? महादेव. तर महादेव कसा आहे? निळा आहे. निळा आहे कंठ ज्याचा, याचा अर्थ निळकंठ. शब्द त्याचं वर्णन करायला येतोय, म्हणजे विशेषणाचं कार्य करतोय. दशानन. आता दशानन बघितलं आपण, दश आहेत आनंद ज्याला तो रावण, म्हणजे रावण कसा आहे? दश आहे आनंद. म्हणजे बहुव्रीही समास म्हणजे काय? दोन्ही पद मुख्य नसून तिसरंच पद मुख्य असते. आता याचे प्रकार बघूया आपण. नत्र बहुव्रीही समास. नत्र म्हणजे ज्या समासाचं पहिलं पद अन, न, नी असे नत्र म्हणजे नकारार्थी असतात, त्यांना नत्र बहुव्रीही समास म्हणतात. नत्र म्हणजे काय? थोडक्यात नकारार्थी. म्हणजे उदाहरण, निर्धन, नी म्हणजे ज्याचे धन गेले आहे असा तो. अखंड. अखंड म्हणजे ज्याला खंड नाही असा तो. म्हणजे या समासामध्ये पहिलं पद काय असतं? तर नकारार्थी असतं, म्हणजे न, नी अशा नकारार्थीने त्याची सुरुवात होते, त्याला नत्र बहुव्रीही समास म्हणतात. आता त्या बहुव्रीही समासाचा दुसरा प्रकार बघूया, सबहुव्रीही समास. यामध्ये पहिलं पद काय असतं? स किंवा स असतं आणि हा शब्द विशेषणाचे कार्य करतो. उदाहरणार्थ, सादर म्हणजे आदरासहित, सहपरिवार म्हणजे परिवारासहित, म्हणजे सबहुव्रीही समास. आता प्रादिर्भवही समास म्हणजे काय? ज्या समासामध्ये पहिले पद प्र, परा, अप, सूर, दूर, वी अशा उपसर्गांनी युक्त असते, त्याला प्रादिर्भवही समास म्हणतात. आता याचं उदाहरण बघूया आपण. प्रबळ म्हणजे ह्या समासामध्ये काय लागलंय? प्र म्हणजे अधिक बलवान असा तो. दुसरं, दुर्गुणी, गुणांपासून दूर असलेला. म्हणजे आता चौथा प्रकार, विभक्ती बहुव्रीही समास. विभक्ती बहुव्रीही समास म्हणजे काय? या समासाचा विग्रह करताना एक सर्वनाम असते व ते सर्वनाम कोणत्या विभक्तीमध्ये आहे त्यावरून त्याला विभक्ती बहुव्रीही समास म्हणतात. आता याचं उदाहरण बघितलं आपण. निळकंठ म्हणजे काय? निळा आहे कंठ ज्याचा असा तो.
म्हणजे कोण? शंकर. म्हणजे तिसऱ्या पदाचा बोध होतोय. आता निळ, निळा आणि कंठ याला कोणता विभक्ती लागलाय का? तर नाही. म्हणजे ही विभक्ती आहे प्रथमामध्ये. आता लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो, म्हणजे कोण? विष्णू. आता लक्ष्मी आणि कांत या शब्दाला कोणती विभक्ती प्रत्यय लागलाय का? तर नाही. म्हणजे हे कशात आहे? विभक्ती प्रत्यय नसेल तर तो प्रथमात असतो. आता भालचंद्र, भाळी आहे चंद्र ज्याचा, भाळी आहे चंद्र ज्याचा तो शंकर. म्हणजे विभक्ती म्हणजे काय? जेव्हा सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याला जर विभक्तीचा प्रत्यय आला तर तो विभक्ती बहुव्रीही समास होतो. आता आपण बहुव्रीही समास बघितला. बहुव्रीही समास म्हणजे काय? दोन्ही पद मुख्य नसून तिसरंच पद मुख्य असतं. त्याचे आपण प्रकार बघितले. नत्र बहुव्रीही समास, सबहुव्रीही समास. नत्र म्हणजे नकारार्थी असतं पहिलं पद. सबहुव्रीही म्हणजे हे स किंवा स असते. प्रादिर्भवी म्हणजे पहिलं पद प्ररा असतं. विभक्ती म्हणजे जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा विभक्ती प्रत्यय येतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.